काय बोलणार आता, काय बोलायला शब्दच नाही उरले माझ्याकडे. तसं काय मंडळी, मी तुमचा साई रमेश कोपकर स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या मोटो व्लॉगिंग व्हिडिओज मध्ये. म्हणजे आज राईडचा विषय चालू आहे. आफ्टरनूनलाच निघालोय, असंच मूड झाला म्हणून निघालोय. एक काम आहे ते पण होईल आणि एक आपली छोटीशी राईड होईल. हायवेला काढतोस का? हा, आपली एक छोटीशी राईड पण होईल. सो आता तरी मी निघतोय सध्या ऑन द वे जायला. कॅमेरा थोडासा वाकडा लावलाय असं वाटतंय, पण ठीक आहे, नंतर ऍडजस्ट करतो मी. सध्या तरी मला लावून पाहिलं पेट्रोल भरायचंय. हो, मला लावून पाहिलं पेट्रोल भरायचं. मी सध्या जातोय हा पेट्रोल पंपाकडे. आता आपण डायरेक्ट जास्त बडबड न करता भेटूया पेट्रोल पंपाकडे. लेट्स गो. काही एक सीन झाला की मी विचार केला की सारखी स्क्रीन ऑन का ठेवायची ना एवढा वेळ, म्हणजे रेकॉर्डिंग बंद केल्यानंतर तुला बंद करतो. डायरेक्ट एक बटन दाबले ऑन होते आणि ऑफ होते, तसं करतो. तसं केलं तर मी काय आता माईक वगैरे यूज नाही करत ऑफिशियल. सो जो ब्लूटूथ आहे आपला हवाला तोच हे करतो ना कनेक्ट. सो मी विचार केला ते करूया, तर तो माईक डिस्कनेक्ट झाला. जर कॅमेरा ऑफ केला ना माईक डिस्कनेक्ट. मग थोडा वेळ थांबलो, आता आणि कनेक्ट केला परत ऑन करून. ओ भाई, कुठं जायचं आपल्याला? इकडं कार मुळे काय समजलंच नाही कुठं जायचं आहे, कसं जायचं काय. तेवढी गर्दी का आहे? हा बघ, हा बघ, 2 सेकंद लेट काय झालो, गाडी टाकली लगेच. काय बोलणार आता, काय बोलायला शब्दच नाही उरले माझ्याकडे. 2 सेकंद ब्रो, उभाच आहे लाईनीत. भांडू पण नाही माझी इच्छाच नाही भांडायची आता. काय भांडायचं आहे ते. काही समोरचे दिसतात ना हिमालयावरती कपल. मला पण अशी राईड घ्यायची, म्हणजे कपल राईडच्या ते नंतर बघू. बट मला ऑलरेडी अशी टॉप बॉक्स लावायचे रॉकीला, मस्त लॉंग राईड. हेल्मेट वगैरे दोन्ही पण घातले, दोघांनी मध्ये इंटरकॉम घातले. हेल्मेट आणि इंटरकॉम लावलंय, असा विषय. हिमालयाचं नवीन मॉडेल मला चांगलं वाटतो. फक्त एक की सगळं लाल लाईट बघ, म्हणजे जी ब्रेकिंग लाईट आहे ना, ते इंडिकेटर मध्येच इन्क्लूड केलं त्यांनी. तो थोडस हे वाटलं मला. बाकी एकदम चिल मध्ये हिमालया 450. ती पण खतरनाक पाहिजे. दुबई पाहिजे तिच्यामध्ये पण. रॉयल एनफिल्ड नावातच रुदवा. तो ये आता सध्या तरी मी मुंबई एक्सप्रेस हायवेवरती आहे. म्हणजे मुंबई साईडच्या दिशेने जो आपला जातो. मस्त रोड वगैरे खाली भेटेल या उद्देशानेच आहे मी. वगैरे कसा रोड भेटतो आपल्याला आणि कसं जायला भेटतं ते. ऑन द वे जे लेट्स गो. कसले गेला बघ तो हिमालयावाला. हो ना भाई, कॅमेरा लावलाय तर आपण बाबा नाही काय करू शकत. आणि मी हे बघा 2 आतमधलीच हे लावले, चष्मा. सनग्लास पण असते ना इन्क्लुडेड. काय बोलतो यार, सनग्लास मी भाई. चल जाऊ दे, चष्मा माझ्या भाषेमध्ये चष्मा. ते सर्व केलंय आणि ऑन द वे आहे मी आता. एक भाई नाही हा सर, पोलीसवाले पण उभे आहेत पकडायला. आपल्याला काही विषयच नाही ना, सायलेन्सर मॉडीफाय आहे ना काय. आपण चेन मध्ये त्यांच्याकडे नजर लावून असतो. बघा 2 उदाहरण पकडलं कसं. ते त्यांची कामं बरोबर करतात. सॅल्यूट आहे भाई त्यांना पण. कारण का या उन्हामध्ये मला बाईक चालवायला आलेला घंटाला, पण भाई ऊन खूप आहे, काहीतरीच आहे. म्हणजे आता चाललंय मार्च, अजून मे महिना बाकी आहे. उन्हाचं प्रकरण आत्ताच एवढं वाढलंय, नंतर काय असेल काय सांगू नाही शकत. जास्तच आहे, गरमी खूप आहे. आता मी रेग्युलरली ऑफिसमध्ये असल्यामुळे मला नाही एवढं काय वाटत. कारण का मी सकाळीच तर जातो 10च्या आतमध्ये, 10च्या आतमध्ये ऑफिसला पोहोचतो आणि संध्याकाळी 7ला निघतो. मग मला उन्हाचा आणि माझा काहीच संबंध नसतो. तो फक्त ड्रायव्हरचा असतो. तो आज आहे. सो आज भकास असं मला वाटतं, भकास बोलू शकता. म्हणजे उन्हाने भकास करून टाकलं सगळं. हा रोडला मी येत असतो, नाही असं नाही. हा रूट आता आपलं पाठांतर झालाय. मुंबईला राहिल्यापासून, तिकडं ट्रॅव्हलिंग केल्यापासून हा रोड नाही, रूट पाठांतरच आहे. दगडी चाळमध्ये गेलेलो आम्ही एकदा रॉकीला घेऊन त्याच रूटने. तिकडनं टी शर्ट आणायची होती नवरात्रीची, त्यासाठी. आणि आता आम्ही स्पीडमध्ये, ज्या स्पीडमध्ये आहे त्याच्यामध्ये आपला हा ब्लूटूथचा जो माईक आहे त्याला काय रिस्पॉन्स येतोय ना, ते मला आत्ता तरी नाही समजत आहे. बट मला नंतर एडिटिंग करताना किंवा ते समजेल की मी व्हिडिओ पोस्ट करायच्या टायमाला की कसा त्याला हे येतोय ते.
लेट्स सी आपल्याला समजेल तेव्हा. असं वाटतं एकदम भारी वाटते भाई मला तर, म्हणजे मोटो व्लॉगिंग करताना. पण सध्या मी इथं नाही अटकवलाय, कारण का तीन असं की माईकच नाही चांगला आणि ते अटकवलं बरं नको बोललो. नेक्स्ट टाइम पासून बघू. कारण का ते रेकॉर्डिंग चालू करताना वगैरे ना जमत नाही मला लगेच. जो गोप्रोला वगैरे वरचा ऍक्सेस असतो तसा. हा जा भाऊ जा, तुला जायचंय तू जा, सुखी जा, गेल्या घरी सुखी राहा. सध्या ना सध्या ब्रेक देतोय ते थोडस कॅमेरा उलटा होत चाललाय, त्याला ऍडजस्ट करतो. ही राईड अशीच निघाली बिगाला. सकाळी एक इमर्जन्सी आलेली, ते रिलेटिव्ह थोडेसे इमर्जन्सी हॉस्पिटलमध्ये होते, सो तिकडे मला जावं लागलं. आणि आजचा कंटेंट दुसरा जो ठरलेला तो नाही झाला, सो त्यामुळे मला मग विचार केला की आफ्टरनून झालेच, काही काम नाही आहे, म्हणजे घरीच असेल तो एक राऊंड मारून येतो. राऊंड मारता मारता एक मोटो ब्लॉग पण सुद्धा होईल. मोटो ब्लॉग साठी हिथं सेटअप असतो, बट ऍक्च्युअली प्रॉब्लेम आहे की हिथं सेटअप केलं मला थोडासा प्रॉब्लेम येतोय, कारण का माईकचा इश्यू. मेन चांगला माईक असेल ना मी ऍडजस्ट करीनच, तोपर्यंत असंच व्ह्यू चांगला वाटतोय तसं, पण वाईट नाही. आता सध्या तरी आपल्या हायवेला चांगल्या आज ट्रॅफिक कमी आहे बघायला गेलं तर, नाही तर रेग्युलरची ट्रॅफिक. आणि हा जो हेल्मेट आहे, मी तुम्हाला सांगितलं की हेल्मेटचा एक सीन होता की जो वरचा जो एक हेड रोलर म्हणून का रोलर काहीतरी आहे, त्याच्या आतमध्ये कुशनिंग सारखं काहीतरी असतं ते. सो ते ना एम साईजचे आहे, म्हणजे हेल्मेटच एम साईजचं असल्यामुळे ते मला होतच नाहीये. आणि मी त्याच्याकडे गेलो की बाबा बघ हेल्मेट असा असा घेतलाय, महिना पण नाही झालाय, असा असा त्रास होतोय, चेंज कर. काहीच नाही झालं हेल्मेटला, एकदाच बाहेर काढलेला, सो तू चेंज कर असं मी त्याला बोललो. सो त्यांनी सांगितलं की असं नाही होणार, तुम्हाला मी त्याचा एक त्यांनी एल साईजचा जे दुसऱ्या हेल्मेटचा रोलर होता तो काढून लावला मला, सो तो झाला बरोबर. तो मी विचार त्याला बोललो की बाबा तेच तरी दे बाबा, आता काय दुसरा ऑप्शन तर दे, एक ऑप्शन नाही तर काय करणार सांगा मला तुम्ही. त्याला आता मी बडबडलो की भाई 2 महिने झाले, ऍक्च्युअली 2 महिने झाले की मी पाठी लागलो बाबा मागव. तर आता तुम्हाला बोलतो मी दुसऱ्या हेल्मेटचं देतो. बोललो मग तेव्हाच दिला असतास. अरे हेल्मेट घेतल्यापासून तो 2 महिने झाला हेल्मेट घरीच आहे, हा काढलाच नाही जास्त, कसा काढणार. पेन होतो असं वाटतं तारच लावले कोणीतरी, असंच सीन होतो माझ्यासोबत. मग मी हेल्मेट नाही जास्त काढत. आता पण पेन होतोय मला. आता मी डायरेक्ट त्याच्याकडेच चाललो, त्याला फोन केला मी 1 तासात येतोय, 1 तास एक्स्ट्रा सांगून ठेवलं त्याला की बाबा मी 1 तासात येतोय, मला माहिती नाही, मला ते ठेव. कारण का तू पासून तुझ्याकडून हेल्मेट घेतलं पाहिजे, तुझ्याकडनं सर्व्हिस होते, जर तुझ्याकडे येत नाहीये ते तू दुसऱ्या हेल्मेटचं दे, तिथं दुसरा मागून लावतो. माझ्याकडे ऑप्शन नाही बाई, कारण माझा हेल्मेट 2 महिने मी वेट केलंय, 2 महिने पेशन्स ठेवलाय. आता तुम्ही सांगा मला काही, तर तुमच्यासोबत असं झालं असतं तुम्ही काय केलं असतं, हेल्मेट चेंज केलं असतं की काय असतं. आता मला हेल्मेट आवडलं ऑब्व्हियसली, तर मला हेल्मेट नाही चेंज करायचं, बट काहीतरी सोल्युशन दे ना, हा माझा विषय होता. तो त्यांनी सोल्युशन तर दिला, पण ते सोल्युशन आणून नाही दिला, हा विषय राहिला. बाकी आज रोड पूर्ण खाली आहे, संडे आहे, रोड पण खाली आहे, मस्त बरं वाटतं आणि मी आरामात चिल मध्ये जातोय. ते नवीन गाणं बिणं आलंय ना भाई, ते मग कशी ऐकत होतो, याला ब्लूटूथ फोन कनेक्ट करून मस्त गाणी एकदम एन्जॉय करत होतो मस्त वेगळं सगळं. आणि हे बघा, हे रस्त्यांचं काम चालू आहे, काय करताय समजत नाही. हा रस्ता बघा कसा केला आणि हा रस्ता बघा, आता काय बोलायचं. खडी टाकलं तर बाईकवाल्यांना सावकाश जाणं, हेच भाग आहे. खडीमध्ये चान्सेस आहे स्लिप होण्याचं भाई. पॅशन ब्रो पॅशन. सध्या तरी विक्रोलीला वाटतंय, विक्रोलीचं बिल्डिंग बघून वाटतं समजतं विक्रोली झालं, आय थिंक सो. मी आता डायरेक्ट आहे ना त्याच्याकडे जाणार घरी जायच्या आधी की भाई तू मला क्वेश्चनिंग करून द्या. ते आहे ना, ते कसं होतं माहिती का, आत्ता नाही रुकत, थोडा वेळ निघून गेला ना की मॅक्झिमम एक 15-20 मिनिटानंतर ना पेन व्हायला चालू होतं. सो ते हे वाटतं, असं वाटतं तार बांधली किंवा आता आपलं हे डोकं आहे ना असं दाबल्यासारखं होतं वरच्या साईडला डोक्यात, काहीच आवाज इमोशन्स बाहेर यायची वेळ झालेली आता. रस्ता असे ना पॅच जे टाकले त्याच्यामुळे उडाला ना आता भाई, कॅमेरा तर वाचणार. लावलाय हेल्मेट, थोडासा आता बरा वाटला मला, थोड्याशा वेळासाठीच वाटला तो, कारण की मी आत्ता इथून झालो आहे ना, घरी जातो. तो काय खाल्लं नाही सकाळपासून, हेल्मेट ठेवून देतो. दिसायला चांगला आहे, सर्व काय चांगलं, फक्त थोडंच क्वेश्चनिंगचा इश्यू होता की इथे आणि इथं असं लागतो जोरात. वाटतं मला डोक्याची साईज कमी केली पाहिजे काय. चेक करूया भाई याला. हा एकदा एक राईड केली पाहिजे 15-20 एक अर्धा 1 तासाची, तेव्हा समजेल की भाई आतून. आणि त्याला
यूज केलं पाहिजे. रेडी टू यूजसाठी त्याला कंटिन्यू यूज करेन ना तो आतमधला पुसणी पण यूजसाठी होईल. सी बघू हळूहळू. चला हव्यावरती. सो गाईज आजच्या ब्लॉगमध्ये हेच होतं. सकाळी जरा मॉर्निंगला थोडीशी इमर्जन्सीसाठी गेलेलो आणि मग आफ्टरनूनला बोललो आज ब्लॉग काय करायचा. तो सकाळचा प्लॅन कॅन्सल झाला. त्याच्यामुळे मग बाईक राईडसाठी गेलो. नॉर्मल असं छोटंसंच राईड केली. एवढंच होतं. जर मोटो ब्लॉगिंगचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. स्टे सेफ, स्टे राईट. आता एडिटिंगला बसायचं ना. सो बाय बाय.